भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। सुरुवातीला आर्थिक संबंधातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जात होतं, मात्र हत्या देखील साधीसुधी करण्यात आली नव्हती। मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकलं होतं, तसंच त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला होता। इतकं निर्गुणपणे कुणी आणि का मारला असेल असा प्रश्न वाघ कुटुंबियांसह पोलिसांना देखील पडला होता। दिवसागणिक या हत्येमागचं गूढ वाढत चाललं होतं। अखेर सत्य समोर आलं। एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा सतीश वाघ हत्येकांड प्रकरणात खुलासा झालाय। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या हत्ये प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। सतीश वाघ यांचा काटा दुसरा तिसरा कुणी नाही तर त्यांच्या पत्नीनेच काढलाय। सतीश वाघ यांच्या हत्येमागे टिळेकर यांची मामी असल्याचं उघड झालं आहे। पण त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांना का मारलं, नेमकं काय घडले आणि या हत्येचं खतरनाक प्लॅनिंग काय होतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सतीश वाघ यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं आणि अपहरण झाल्यानंतर अवघ्या 37 किलोमीटर अंतरावर वाघ यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी त्यांची बायको मोहिनी वाघ यांनीच सुपारी देऊन वाघ यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी काल सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली। त्यानंतर तिची चौकशी केली असता तिनेच नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलिसांनी सांगितले। नेमकं काय घडलंय, मोहिनी वाघ यांनी सुपारी का आणि कोणाला दिली ते सांगते। सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली। त्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं। यानंतर ही हत्या आर्थिक कारणातून नसून अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलं आणि सगळेच हादरले। मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकर यासोबत मिळून ही हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितले। अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांचा शेजारी आहे। गेल्या 11 वर्षांपासून अक्षय आणि मोहिनी वाघ यांचे अनैतिक प्रेम संबंध होते। मोहिनी वाघचं वय सध्या 48 वर्ष असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे। अक्षय जावळकर हा मोहिनी वाघच्या मुलाचा मित्र आहे। मुलाच्याच वयाचा असल्याने अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असेल अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही। अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता। त्यावेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेम संबंध निर्माण झाले। या संबंधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला गेला। अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता। दोघांच्या प्रेमात सतीश वाघ अडसर ठरत होते। सतीश वाघ हे दारू पिऊन सतत मोहिनी वाघ हिला मारहाण करायचे। जे आर्थिक व्यवहार सतीश वाघ पाहत होते ते सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्याकडे हवे होते। सतीश वाघ तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते। यामुळे सुरुवातीला मोहिनीने पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडतील असं काहीतरी कर असं अक्षयला सांगितलं होतं। मोहिनीने अक्षयला हाताशी धरून सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला। हत्येच्या 15 दिवस आधीच मोहिनी वाघ यांनी या हत्येची सुपारी दिली होती। त्यानुसार दोघांनी खतरनाक प्लॅनिंग केलं आणि सतीश यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली। मात्र पोलीस तपासात आरोपी अक्षयने मोहिनीनेच खुनाची सुपारी दिल्याचं कबूल केलं। आरोपीच्या कबुलीनंतर सतीश वाघ प्रकरणात मोहिनी वाघ मास्टरमाइंड असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।